सारंगचा झाला ऍक्सिडेंट, सावलीचं रौद्र रूप, सावली वाचू शकेल का सारंगचा जीव? सावळ्याची जणू सावली मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते. मालिकेत ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळतातच आणि अशातच मालिकेचा येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे, ज्याचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे, ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतंय की सावली पोहोचते जगन्नाथकडे आणि त्यांना म्हणते की आज दारात वासुदेव आले होते आणि ते म्हणाले की तुझं कुंकू धोक्यात आहे. यावर जगन्नाथ तिला म्हणतो की हो सावली, सारंगच्या जीवाला धोका आहे आणि हा धोका जर तुला टाळायचा असेल ना तर तुला येणाऱ्या महाशिवरात्रीला व्रत करावं लागेल आणि ते व्रत काही झालं तरी पूर्ण झाल्याशिवाय थांबता कामा नये. ते व्रत पूर्ण व्हायलाच हवं, तरच सारंगवरचा धोका टळेल म्हणून. हे ऐकल्यावर सावली मात्र खूपच चिंतेत दिसते, पण जगन्नाथ आणि सावलीचं हे सगळं बोलणं ऐश्वर्या ऐकते आणि त्यानंतर सावलीला आणि सारंगला त्रास देण्यासाठी ऐश्वर्या आपला पुढचा डाव चालते. जिथे सावली आहे ती महाशिवरात्रीच्या दिवशी हे व्रत पूर्ण करण्यासाठी मंदिराकडे निघालेली आहे, तर तिथेच वाटेत ऐश्वर्याने पाठवलेली गुंड तिला अडवतात आणि तिला त्रास देण्याचा प्रयत्न करतात. या सगळ्यातून सुद्धा सावली मात्र मंदिरापर्यंत पोहोचते आणि इकडे सारंग सुद्धा गाडीतून निघालेला आहे. तिकडे सावलीची अडचणी वाढताना दिसत आहे, तर इकडे सारंग सुद्धा अडचणीत वाहवत जाताना दिसतोय. होतं असं की सावलीला ते गुंड अडवतात, तिला त्रास देण्याचा प्रयत्न करतात, पण सारंगसाठी मात्र सावली आता रौद्र रूप घेते आणि ती समोर असलेलं त्रिशूळ गुंडांवर चालवते. इकडे बघायला मिळतंय की सारंगच्या समोर एक ट्रक येऊन उभं राहतं, पण सारंग कसा बसा त्या ट्रकच्या समोरून आपली गाडी हटवतो, पण मात्र त्याचा ऍक्सिडेंट होतो. तर सध्या तरी सारंगचा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि दुसरीकडे सावलीचं रौद्र रूप बघायला मिळतंय. पण बघणं फार महत्वाचं असणार आहे की सावली आपलं हे व्रत पूर्ण करू शकणार का आणि या मोठ्या ऍक्सिडेंट मधून सारंगला वाचवू शकणार का. सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय. तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट्ससाठी टेलिगप्पाला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार.